ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या आधीच्या अध्यायात आपण ऐकलं की देवर्षी नारदांना भगवान श्री नारायणांनी अधिक मासाचे महत्त्व सांगितले होते. एकदा हा अधिक मास अत्यंत दुःखी होऊन भगवान श्रीकृष्णांच्या चरणी शरण गेला. श्रीकृष्णांच्या चरणी जाऊन अधिक मासाने जे करुण शब्द सांगितले त्याचं वर्णन आपण आजच्या अध्यायात ऐकणार आहोत. मागील अध्यायाला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आजची कथा आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. मित्रांनो, चला तर या कथेला सुरुवात करूया. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, पुरुषोत्तम भगवानांनी अधिक मासासमोर जे मंगलमय वचन सांगितले ते आता तू लोकांच्या कल्याणासाठी मी तुला सांगत आहे. तुम्ही सावधपणे ऐका. अधिक मास म्हणाला, हे नाथ, हे कृपानिधी, हे हरी, सर्व बलवान देवांनी मला मलमास म्हणून तुच्छ मानलं आहे. त्यांनी मला आपल्या श्रेणूतून बाहेर काढलं आहे. अशा अवस्थेत मी तुमच्या शरण आलो आहे. पण प्रभू, तुम्ही माझं रक्षण का करत नाहीत? ज्यांना स्वामी नाही अशा दीनदुबळ्यांवर दया करणारे तुम्हीच आहात. मग माझ्यावर ही कठोरता का? हे प्रभू, जसं तुम्ही कंसाच्या भयाने त्रस्त झालेल्या वासुदेवांच्या पत्नी देवकीचं रक्षण केलं तसंच आज माझंही रक्षण करा. जसं तुम्ही द्रुपराजाची कन्या द्रौपदीला दुःशासनाच्या अपमानातून वाचवलं तसं मला वाचवा. जसं ब्रजभूमीत लागलेल्या भयंकर अग्नीतून तुम्ही गायी, गोप आणि गोपिकांचं रक्षण केलं तसं माझंही करा. जसं मगधराज जरासंधांच्या कैदेतून अनेक राजांना मुक्त केलं तसंच मला या दुःखातून बाहेर काढा. आणि जसं गजेंद्राला ग्रहाच्या तावडीतून तुम्ही तत्काळ मुक्त केलं तसंच माझंही रक्षण करा. श्री नारायण म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे विनवणी करून स्वामीहीन अधिक मास अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भगवंतासमोर शांत उभे राहिले. त्यांचं दुःखी मुख पाहून भगवान श्रीकृष्ण अत्यंत दयाळू झाले आणि प्रेमाने म्हणाले, हे वत्सा, तू इतका दुःखी का होत आहेस? तुझ्या मनात एवढं मोठं दुःख कोणतं आहे जिथे आल्यावर शोक राहत नाही, मृत्यूचं भय राहत नाही, केवळ नित्य आनंद असतो. अशा माझ्या धामात येऊन तू का दुःखी होतो आहेस? तुला असं दुःखी पाहून वैकुंठवासही व्याकुळ होत आहे. तू स्पष्ट सांग, तुला काय हवं आहे? श्री नारायण म्हणाले, भगवंताचे हे शब्द ऐकून अधिक मासाने जणू एखाद्या ओझ्याखाली दबलेल्या माणसाने ओझं खाली ठेवल्यावर जसा दीर्घ श्वास घ्यावा तसा खोल श्वास घेतला आणि तो मधुसूदनाला म्हणाला, हे प्रभू, तुम्ही सर्व व्यापी आहात. तुमच्यापासून काहीही लपवलेलं नाही. आकाशाप्रमाणे तुम्ही संपूर्ण विश्वात व्यापून आहात. चराचरातील प्रत्येक गोष्टीचे तुम्ही साक्षीदार आहात. माझं दुःख एवढंच आहे की प्रत्येक महिन्याचा एक स्वामी आहे, पण माझा कोणताही अधिपती नाही. माझं नावही कोणी सन्मानाने घेत नाही. मला कोणी आधार देत नाही. सर्व देवांनी शुभ कार्यात मला व्यर्थ ठरवलं आहे. हा मलमास आहे, अशुभ आहे, त्याग करण्यासारखा आहे असं सर्वजण म्हणतात. प्रभू, या अपमानामुळे आता मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही. निंदनीय जीवनापेक्षा मृत्यू श्रेष्ठ वाटतो आहे. वेदांमध्ये तुमची कीर्ती अशी सांगितली आहे की तुम्ही परोपकारी आहात, दुसऱ्याचं दुःख सहन करू शकत नाही. म्हणूनच मी तुमच्या शरणी आलो आहे. असं म्हणून अधिक मास वारंवार मी आता जगणार नाही असं म्हणत भगवान विष्णूंच्या चरणाजवळ बेशुद्ध होऊन पडला. त्याला अचानक पडलेलं पाहून भगवंतांच्या सभेत उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. श्री नारायण म्हणाले, हे नारद, अधिक मासाची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांच्या अंतःकरणात अपार करुणा निर्माण झाली
मेघासारख्या गंभीर आणि चंद्रकिरणांप्रमाणे शांत करणाऱ्या वाणीने त्यांनी अधिक मासाला समजवण्यास सुरुवात केली. इतकं सांगून श्री शुक्रदेवजी महाराज नैमिष्य रानात जमलेल्या ऋषींना म्हणाले, हे ऋषींनो, भगवंताचे ते पवित्र आणि पापांचा नाश करणारे वचन ऐकून नारद मुनी पुन्हा आदिपुरुष भगवंतांचे पुढील शब्द ऐकण्यास उत्सुक झाले. त्या पुढील दिव्य संवादाचं सविस्तर वर्णन आपण पुढच्या अध्यायात ऐकणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला आजची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्हालाही श्रीहरी विष्णूंवरती श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण रोज सकाळी 7 वाजता अधिक मास महात्म्याचे नवीन अध्याय आपल्या चॅनलवर येत आहेत. मित्रांनो, आजचा हा अध्याय इथेच समाप्त होतो. उद्या आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 5, जो आणखी अद्भुत, भक्तिमय आणि चमत्कारिक असणार आहे. मला आशा आहे की आजचा अध्याय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भक्तिभावाने म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री हरी विष्णू, जय शिवशंकर. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.